मी आलो आहे सेंट पॉल स्कूल नागपूर येथे आणि आज समजून घेऊ की प्रतिक्रिया घेऊ आपण विद्यार्थ्यांची की त्यांचा नेमका पेपर कसा गेला आहे ते. तर प्रश्न हा आहे की नेमका पेपर कसा होता, म्हणजे इझी, मॉडरेट की हार्ड, काय म्हणता येईल नेमकं? सर, हा पेपर जो आजचा प्रिलिम्स पेपर 1 जो झालेला आहे तो असं मॉडरेट कॅटेगरीमध्ये आपण त्याला ठरवूया. ओके. हां, आणि तुमचा अटेम्प्ट कोणता होता? हा तर माझा फर्स्ट अटेम्प्ट होता. ओके, म्हणजे ठीक आहे की आपल्याला कम्पेअर तर करता येणार नाही की तुमचा पहिला अटेम्प्ट होता म्हणून. तरी पण मी जसं सायन्स शिकवतो तर सायन्सच्या बाबतीत काय म्हणता येईल की जनरली विद्यार्थ्यांचे एक डाऊट्स असतात की दरवर्षी सायन्सचा पेपर थोडासा कठीण येतो, हां. कारण तो टेक्निकल विषय आहे आणि बऱ्याच विद्यार्थी थोडासा कठीण जातो. तर सायन्स कसा होता ओव्हरऑल सर, सायन्स जर बघितलं गेलं तर त्याच्यामध्ये काही 2-3 प्रश्न होते जे डिफिकल्टी लेवलवर होते आणि ज्यांचं मला असं वाटते सायन्स बॅकग्राऊंड होता त्यांना बहुतेक तो इझी गेला असेल, पण ज्यांचं नव्हता ते टेक्निकल जे फील्डचे असतील त्यांचं तर म्हणजे प्रॉब्लेम असू शकते सायन्समध्ये. ओके.